पाहिलंस का माधवी, पिल्लू जत्रेत हरवलेलं दिसतंय. वहिनी अगदी हाताला धरून फिरवते. आत्या, ती आत आली ना. अगं हो, खरंच की. तू आत कशी काय आलीस ग? तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, बाहेर काढलं होतं ना तुला. वहिनी, हिला आम्ही बाहेर काढलं होता. हिचा अधिकार नाहीये इथे यायचा. हिला का घेऊन आलीस तू? वंस, माफ करा. कदाचित तुम्हाला कुणाला ऐकायला आवडणार नाही, पण ह्या घरचे सगळे अधिकार मी माझ्याकडे घेतलेत. ह्या क्षणापासून त्यामुळे कुणी कुठे असावं कुठे नसावं याचा निर्णय मी घेईन. आणि या निर्णयानुसार मुक्ता माझ्याबरोबर आणि इतर बायकांबरोबर स्वयंपाकघरामध्येच असेल, आपल्यातलीच एक म्हणून. नाही वहिनी, नाही, अजिबात नाही वहिनी. अगं ही आपल्यातली कशी काय होऊ शकते? हिचं ताट पेला वाटी सगळं मी वेगळं ठेवलंय. हिच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगितलंय मी आशाला. आणि कसं आहे ना वहिनी, रस्त्यातला एखादा दगड त्याला आपण समजा शेंदूर फासला तर त्याच्या समोर जाऊन आपण हात जोडू, त्याला देवही मानू. पण त्याच्यासाठी मंदिर बांधायचं नसतं, कळलं ना? आणि आता राहिला प्रश्न जबाबदाऱ्याचा, तर त्या सगळ्या माझ्यावरच आल्यात. म्हणजे दादाला माहिती आहे काय आर्या? हो, आणि मीच सांगितलंय दादांना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, दादा माझा शब्द टाळत नाहीत. अच्छा, म्हणजे घोळ इथूनच सुरू झालाय. तर म्हणूनच हे आले होते बहुतेक माझ्याकडे. घोळ? कसला घोळ? आणि कोण कोण आले होते? तुमचे दादा स्वतः आले होते माझ्या खोलीत आणि त्यांनी मला सांगितले की घरचे सगळे अधिकार घे म्हणून. घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? त्या घरातल्या सगळ्या बायकांनी या घराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, भातुकलीचा खेळ केलाय. अगं त्या आर्याने तुझ्याकडनं या सगळ्या जबाबदाऱ्या खेचून घेतल्या आणि आता त्या अंबिकाच्या हातामध्ये देऊन बसले. ती आता रावदादा म्हटल्यावर नाही, पण मी काय म्हणते, तुम्ही आता रावदादांच्या खोलीत राहायला जाणार? माधवी, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू नको इतका त्रास करून घेऊस त्याचा. आणि वंच कसं असतं ना, स्वयंपाकघरात फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही शिजत. घास जेव्हा जिभेवर ठेवला जातो ना, तेव्हा त्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा. प्रत्येक घरातली स्त्री जेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाक करते, तो आपल्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान बघण्यासाठी, त्याच्यासाठी ती तंगडतोड करून उभी असते स्वयंपाकघरात. आणि त्यासाठी स्वयंपाकघरावर अधिकार नाही, प्रेम गाजवायला लागतं. पण सर, आर्याने सगळे अधिकार तुमच्याकडे दिलेत, म्हणजे दागिने सुद्धा तुमच्याकडेच दिले असतील ना? या चिमणीचा हा चिमणा या काडीपासून सुरुवात करतोय. हे दागिने तू आतलं पोन ठेव, मी आलोच.
काय झालं? हो, असा का चेहरा केलाय तुमचं काळीच मागून घेतल्यासारखा? नाही, काही नाही. ठीक आहे मग ते सगळे दागिने माझ्याकडे आणून द्या. आणि मला प्रत्येक दागिना मोजून घ्यायला लागेल आणि त्याच्या योग्य जागेस ठेवायला लागेल. आणि दागिने माझ्या खोलीत आणून द्या. मुक्ता, चल आपण जाऊया खोलीत. त्या दागिने खोलीतच आणून देते. आशा, हा, आजचा मेनू काय आहे? अंबिकाताईने स्पेशल मेनू सांगितला होता. गाजराचा हलवा, मसाले भात, पुरी भाजी, बटाट्याची भाजी, पापड. हा, पर हा स्पेशल मेनू काय स्पेशल मेनू वाटत नव्हता बघा. हा, पर आता वाटायला लागले. वंस, याल ना दागिने घेऊन? या, वाट पाहते मी तुमची. बरं झालं तुम्ही इथे आहात. अहो मी तुम्हालाच फोन लावत होते. अरे हे काय काय? तुम्ही दागिने विकून आलात? अगं पण- आणि दुसरा दागिना परत घ्यायला आलात? अरे देवा, आता मी काय करू? आता तुम्ही अंबिके, थांब. अंबिके, थांब काय? अहो हे बघा, अलीबाबा 40 चोरातले गुण माझ्या ह्या एका चोरातला कुठून भरलेत. दागिना कुठे विकलात सांगा. आत्ताच्या आता तो घेऊन या. मला माहिती आहे आता. बस. दागिने विकायला मी बाहेर गेलोच नव्हतो. ती अतिशहाणी मुक्ता सीसीटीव्ही बनून माझ्यावर लक्ष देत होती. हो, मोठा गोळ झालाय. वहिनी पण आता रणांगणात उतरलीये. तिने सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेतल्यात आता. बरं झालं तुम्ही नाही विकून आलात ते. नाहीतर एकही दागिना कमी झाला असता असं वहिनीला जर कळलं असतं ना, तर आपल्याला तिच्या आयुष्यातून कमी व्हावं लागलं असतं कायमचं. या मुक्ताच्या तर ना. अहो, थँक्यू म्हणा ना तिला. तू काय डोक्यावर पडलीयस? हो, असं काय? तिने तुम्हाला सांगितलं ना नका जाऊ म्हणून? चला, मी सगळे दागिने परत देऊन येते. काय? हे दागिने परत द्यायचे? हो ना, तर वहिनीने मागितलेत, परत द्यावेच लागणार ना.